प्रोजेक्टर आहेत का सर शाळेमध्ये? इथे तर लाईटचा प्रॉब्लेम राहतो मॅडम. काय काय? लाईटचा प्रॉब्लेम राहतो, लाईट जातेच राहते म्हटलं. अच्छा त्याच्यामुळे लॅपटॉपवर ते चार्जिंग केलेलं राहतं. अच्छा, नाही पण मी म्हटलं की सर प्रोजेक्टर आहे का शाळेमध्ये? प्रोजेक्टर असतो ना. प्रोजेक्टर आहे ना, त्याच्यावर आवाज येत नाही मॅडम चालू करून पहिला. अच्छा, म्हणजे तो व्यवस्थित चालत नाहीये? नाही व्यवस्थित चालत नाही, त्यामुळे लॅपटॉपवर चालू केला. अच्छा अच्छा, ठीक आहे सर, ठीक आहे. टीव्ही आहे का सर शाळेमध्ये? स्मार्ट टीव्ही जो असतो, एलईडी टीव्ही. स्मार्ट टीव्हीवर आवाज येत नाही मॅडम. आवाज येत नाही, ओके. एक आहे पण स्मार्ट टीव्ही. स्मार्ट टीव्ही आहे पण त्याच्यावर आवाज नाही येते. ओके ठीक आहे. आणि ते आजकाल इंटरॅक्टिव्ह बोर्ड असतं बघा सर शाळांमध्ये, ते आहे का? नाहीये, ओके ठीक आहे सर, ठीक आहे. आणि सर शाळेमध्ये नेटचं कनेक्शनचं काही प्रयोजन आहे का? नेटचं आहे मॅडम, वायफाय आहे का? हो आहे. अच्छा, ते त्याला रेंज म्हणजे व्यवस्थित चालतंय ना, त्याला काही? ओके ठीक आहे. आणि ठीक आहे. लाईटचाच प्रॉब्लेम असतो मॅडम. लाईट, हा तेच मला विचारायचं होतं, लाईटचे एक्झॅक्टली म्हणजे किती वेळ जात असते अंदाजे? अंदाज नसतो मॅडम त्याचा. म्हणजे रोज जाते, दिवसातून एकदा तरी जाते, असं आहे का? सॉरी सर, आवाज नीट नाही आला, परत बोलाल का? दिवसातून कमी कमी 2 ते 3 वेळा लाईट जातात मॅडम. दिवसातून 2 ते 3 वेळा जाते? हो. अरे बापरे, ओके ओके. आणि सर शाळेमध्ये मुलं, हॉस्टेल किती लांब आहे मुलांचं शाळेपासून? काय म्हटलं मॅडम? म्हटलं सर हॉस्टेल किती लांब आहे शाळेपासून? मी हॉस्टेल शाळेमध्ये आहे मॅडम. म्हणजे शाळा आणि हॉस्टेल कंबाईन आहे, एकच आहे? कंबाईन आहे मॅडम. ओके ठीक आहे, ठीक आहे. आणि सर शाळेमध्ये टेक्निकल गोष्टींची काळजी घ्यायला म्हणजे तुम्ही सगळे शिक्षक मिळूनच मॅनेज करता की कोणी व्यक्ती नेमलेला आहे? मॅडम कॉम्प्युटरचा शिक्षक आहे मॅडम. काय काय? संगणक शिक्षक आहे मी इथे. संगणक, अच्छा तुम्ही आहात. सर तुमचं नाव नंबर सांगाल का, म्हणजे आम्हाला कधी काही वाटलं तर आम्ही कॉन्टॅक्ट करू शकतो. हा बोला सर. माझं नाव योगेश अरुण पिंगळे. सॉरी सर, परत बोलाल? योगेश अरुण पिंगळे. योगेश पिंगळे, ओके. मोबाईल नंबर 942153 9421539766. ओके, मी नंबर एकदा रिपीट करते, 9421539766. ओके मॅडम, थँक्यू. मी आता तुमचा नंबर देऊन द्या मॅडम. काय म्हणताय सर? तुमचा पण नंबर देऊन द्या ना. हा सर, माझं नाव नियती आहे. हो, एक मिनिट मॅडम. सांगा मॅडम नंबर. 8149 130 637. 637. हा, ओके मॅडम. थँक्यू सर, थँक्यू. आता मी मुलांशी संवाद करते. ओके मुलांनो, झोप येते का तुम्हाला? जेवण झालं सगळ्यांचं? एक मिनिट. मुलांना तुमची शाळा रोज किती वाजता सुटते? 5 ला सुटते, म्हणजे अजून तुमचा एक पिरियड बाकी आहे, सगळे पिरियड झाले नाहीयेत? अच्छा, ओके, बरं ठीक आहे. तुम्ही सगळे 8वीचे मुलं आहात ना? मुलांना तुमचा आवाज ब्रेक झाला, परत बोलाल? तुम्ही सगळे 8वीचे मुलं आहात ना? ओके, व्हेरी गुड. अच्छा, ओके. अच्छा, तुम्ही मागच्या काही दिवसांपासून क्लास करताय ऑनलाईन, हे ना? तुम्हाला कसं वाटतंय? समजतंय का थोडं? छान. कसं वाटतंय?
छान वाटतंय. अच्छा, शिकवलेलं कळतंय की काय, म्हणजे काय बडबडतात काय कळेना असं झालंय? खरं खरं सांगा एकदम. थोडंफार कळतंय मॅडम. थोडंफार कळतंय. व्हेरी गुड. असंच मला खरं खरं उत्तर द्या, म्हणजे जेणेकरून जे काही प्रॉब्लेम येत असेल तो आपण दूर करू शकतो, म्हणजे तुम्हाला अभ्यास नीट समजेल. ठीक आहे. उगाच खोटं खोटं खुश करण्यासाठी चांगलं चांगलं नाही बोलायचं आपल्याला. ठीक आहे. जे जे प्रॉब्लेम आहेत ते स्पष्टपणे सांगा. समजा गणिताच्या शिक्षकांचं नाही कळत आहे तर सांगा गणिताच्या शिक्षकांचं नाही कळत आहे असं. ठीक आहे. हा, अच्छा. आणि तुम्हाला माहितीये का मुलांना, आपण हा जो प्रोग्राम चालू केलाय ऑनलाईन, हा आपण का चालू केलाय, तुम्हाला का शिकवतोय आम्ही असं ऑनलाईन, माहितीये तुम्हाला? तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल तर सांगा. प्रयत्न करा, चुकलं तरी चालेल. माहित नाही. नाही माहिती. बर, ठीक आहे. मी तुम्हाला नीट सांगते, एकदम सोप्पा करून सांगते, पण लक्ष देऊन ऐका सगळ्यांनी. ठीक आहे. ओके. हे बघा, सगळ्यात पहिले तर हा जो ऑनलाईन क्लासचा प्रोग्राम आहे की नाही, हा 5 वर्षांसाठी आहे, म्हणजे 8वी पासून 12वी पर्यंत आहे. ठीक आहे. आता तुमच्यासाठी हा 4 वर्षाचा होईल, कारण तुमची 8वी आता संपत आली ना, म्हणून. पण तुमचे आता जे 7वीतले मित्र आहेत, तुमच्या शाळेतले जे 7वीचे विद्यार्थी आहेत, ते जेव्हा आता 8वीला येतील त्यांना पण आम्ही ऍड करू या क्लासमध्ये. म्हणजे 8वी पासून 12वी पर्यंत आम्ही शिकवतो, 5 वर्ष. ठीक आहे. मग आता ह्या 5 वर्षात आपण काय काय शिकणार आहोत? सगळ्यात पहिले तुमचा शाळेचा अभ्यास. ठीक आहे. शाळेतले जेवढे पण विषय आहेत ना तुमचे, इतिहास, भूगोल, गणित, त्याच्यानंतर विज्ञान, हे सगळे विषय आपण शिकणार आहोत इथे ऑनलाईन क्लासमध्ये. म्हणजे तुम्हाला शाळेमध्ये तर तुमचे शिक्षक शिकवतायत ऑलरेडी, आणि ऑनलाईन क्लासमध्ये शिकवल्यामुळे काय होईल, तुमची रिव्हिजन होईल, तुमची उजळणी होईल, तुम्हाला अजून तो धडा जो आहे तो पक्का होईल, है ना. आणि तुम्हाला काहीही शंका असतील तुम्ही बिनधास्त विचारू शकता ऑनलाईन क्लासमध्ये, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. तुम्हाला कोणतेही शिक्षक ओरडणार नाहीत. ठीक आहे. आपला मेन मुद्दा हा आहे की आपल्याला अभ्यास नीट कळायला पाहिजे. ठीक आहे. कारण आता हा जो क्लास तुमच्यासाठी ऑनलाईन चालू केलाय हा फ्री आहे. ठीक आहे. तुमच्याकडून कोणी पैसे घेणार नाहीये. पण हे फ्री का केलेलं आहे, का आम्ही फ्री मध्ये शिकवतोय तुम्हाला, तर तुमच्याकडून आम्हाला काय हवंय की तुम्ही मोठा होऊन काहीतरी चांगलं बनवून दाखवायचंय. ठीक आहे. तुम्हाला सगळ्यांना मोठा होऊन काहीतरी चांगलं बनायचंय की नाही, है ना. येस. तुमच्या सगळ्यांचे आई वडील खूप मेहनत करतात तुम्हाला शिकवण्यासाठी, शिक्षक पण किती मेहनत घेतात दिवस रात्र, है ना, आपल्याला शिकवायला. आपण त्यांनी जे काही आपल्यासाठी मेहनत घेतली आहे त्याची परतफेड आपण कधी करू शकतो, चांगला अभ्यास करून, है ना. मग आपला हा जो ऑनलाईन क्लास आहे हा तुम्हाला हेल्प करण्यासाठी, तुमची मदत करण्यासाठी आम्ही हा चालू केलेला आहे. ठीक आहे. अच्छा, आता अजून एक उद्देश आहे का, शहरामध्ये तुम्ही बघितलं असतील, शहरामधली मुलं जी असतात त्यांना खूप काही छान छान गोष्टी येत असतात अभ्यासाच्या व्यतिरिक्त पण, है ना. तुम्ही हे बघितलं असेल कधीतरी, तुम्ही टीव्ही वरती तर नक्की बघितलं असेल, शहरातली मुलं होतात कशी एकदम स्मार्ट असतात एकदमच. पण आपल्याला उगीच दाखवण्यासाठी स्मार्ट नाही बनायचंय, दुसऱ्यांसमोर आपल्याला उगीच नाही मारायची, आपल्याला खरोखर हुशार व्यक्ती बनायचंय. ठीक आहे. म्हणजे आपल्याला मोठं होऊन असं व्यक्ती बनायचंय, ज्ञानी पण असेल, ज्याच्याकडे चांगलं नॉलेज आहे. ठीक आहे. पण त्याच्यासोबतच एक माणूस म्हणून पण आपण चांगले व्यक्ती असायला पाहिजे. तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तर तुमच्याकडे बघून 4 लोकांना प्रेरणा आली पाहिजे की मला ह्या माणसासारखं बनायचंय, हा किती चांगला मुलगा आहे, ही किती चांगली मुलगी आहे. येस. तर हा उद्देश आहे ह्या प्रोग्राम मध्ये. म्हणूनच तुम्हाला शालेय अभ्यासाच्या व्यतिरिक्त अजून काय काय शिकायला मिळणार आहे, आता हे नीट लक्ष देऊ नका. ठीक आहे. शालेय अभ्यासाच्या व्यतिरिक्त तुमचं इंग्लिश चांगलं झालं पाहिजे. ठीक आहे. बरोबर आहे. तुम्हाला सगळ्यांना इंग्लिश शिकायचंय बोलायला. येस. मग त्याच्यासाठी तुमचे स्पेशल इंग्लिशचे क्लासेस होतील, कारण आता ती ही जागतिक भाषा झालेली आहे. ठीक आहे. सगळीकडे इंग्लिश वापरतात, त्यामुळे आता ती आपल्याला आलीच पाहिजे, असं काळाची गरज झाली असं म्हणू शकतो एक प्रकारे. कारण की तुम्ही मोठा होऊन जेव्हा कॉलेजला जाल किंवा परीक्षा द्याल ना तुम्ही, स्पर्धा परीक्षा वगैरे, पण ते सगळं इंग्लिश मध्ये असतं, है ना. माहिती असेल तुम्हाला ही गोष्ट कदाचित. म्हणून मग आपल्याला ते कळतच नसेल त्या पुस्तकात काय शिकवलं जातंय, मग आपण परीक्षेत मार्क तर आपल्याला कमी मिळतील, है ना. मग त्याच्यासाठी इंग्लिश यायला पाहिजे, है ना. म्हणून तुमचे स्पेशल इंग्लिशचे क्लास होतील. त्याच्यानंतर
तुम्हाला सगळ्यांना कम्प्युटर वापरता यायला पाहिजे, कारण आजकाल कम्प्युटरचं जग आहे, बरोबर आहे. सगळीकडे कम्प्युटर वापरले जातात, है ना. तर मग तुम्ही मोठे होईपर्यंत कम्प्युटरचा वापर अजून किती वाढलेला असेल आपण विचार पण करू शकत नाही. म्हणजे आपल्याला कम्प्युटर येणं अनिवार्य झालेलं आहे. जसं गणित आणि इतिहास, भूगोल हे शिकणं अनिवार्य झालेलं आहे ना. गणित किंवा विज्ञान हे अनिवार्य आहे आपल्याला शिकणं. तसंच आपल्याला आता कम्प्युटर शिकणं पण अनिवार्य झालेलं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला ह्या ऑनलाईन क्लासमध्ये कम्प्युटरचा पण अभ्यास शिकवला जाईल मुलांना. ठीक आहे. येस. त्याच्यानंतर तुमचा व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे. म्हणजे तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स यायला पाहिजे. ठीक आहे. तुमच्यामध्ये धैर्यता असली पाहिजे. तुमचं मन असं एकदम शांत असलं पाहिजे. ठीक आहे. आणि तुम्हाला कुठे बोलायचंय, किती बोलायचंय ह्या सगळ्याची समज आली पाहिजे. म्हणून तुमच्या व्यक्तिमत्व विकासाचे पण स्पेशल क्लासेस होतील. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा पुढे होऊन कॉलेजला जाल, ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही नोकरीला जाल, तर तुम्हाला तिथे 4 लोकांसमोर बोलताना तुमची फसवणूक नाही झाली पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला तिथे अडखळायला नाही व्हायला पाहिजे, है ना. तुम्हाला कॉन्फिडेंटली एकदम बिनधास्तपणे बोलता आलं पाहिजे, बरोबर आहे. तर त्यासाठी तुमचे व्यक्तिमत्व विकासाचे पण स्पेशल क्लासेस होतील. ठीक आहे. तर हे खूप थोड्या गोष्टी सांगितल्यात मी. अजून खूप नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. मग कुठे ओके. तर आणि ह्या व्यतिरिक्त स्कॉलरशिपचे क्लास. आता तुमची तर 8वीचं वर्ष संपलं. तुम्ही सगळ्यांनी दिला स्कॉलरशिपचा पेपर? मी एकलव्याचे दिला आहे. काय बेटा? एकलव्याचे. पण आता तुम्ही 8वीला स्कॉलरशिप एक्झाम असते ती दिली तुमच्यापैकी कोणी बसलंय त्याला? नाही, आता नाही कोणीच नाही दिलं. अच्छा, बरं, ठीक आहे. बरं, तर तुमचे जर भाऊ बहीण 7वीला असतील किंवा तुमचे जे 7वीतले मित्र असतील त्यांना पण सांगा. तसं तर आम्ही सांगणारच आहोत त्यांना, पण तरी पण तुम्ही सांगा. आम्ही ऑनलाईन क्लासमध्ये स्कॉलरशिपचा पण अभ्यास शिकवतो. ठीक आहे. तर तुम्हाला जर फ्री मध्ये स्कॉलरशिपचा अभ्यास शिकायला मिळत असेल तर प्रत्येकाने फॉर्म भरायलाच पाहिजे स्कॉलरशिपचा. ठीक आहे. जर तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली तर तुम्हाला किती चांगली मदत होईल त्याची, है ना. एक 8वीला की नाही NMMS ची स्कॉलरशिप परीक्षा असते, माहितीये तुम्हाला? NMMS मी तुम्हाला सांगते, नीट लक्ष देऊ नये का. खास करून ज्यांची छोटे भाऊ बहीण असतील 7वीला, 6वी 7वीला, तर 8वीला एक NMMS नावाची स्कॉलरशिपची एक्झाम असते. जर त्या परीक्षेत तुम्हाला ती स्कॉलरशिप जर मिळाली तर तुम्हाला गव्हर्नमेंट कडून दर वर्षाला म्हणजे 9वी 10वी 11वी 12वी असे 4 वर्ष तुम्हाला 12,000 दर वर्षाला गव्हर्नमेंट कडून येतात. ठीक आहे. तर ही जी परीक्षा आहे ह्याचा पण आम्ही ऑनलाईन क्लासमध्ये फ्री मध्ये क्लास ह्याचे शिकवतो. ठीक आहे. तर तुमचे जे कोणी छोटे भाऊ बहीण असतील त्यांना नक्की प्रोत्साहित करा. ठीक आहे. आणि तुम्हाला पण जर पुढे जाऊन आता तुम्ही 9वीला जाल तर 9वीला म्हणा किंवा 11वी 12वीला तुम्हाला एखाद्या अशा स्कॉलरशिप एक्झाम बद्दल माहिती मिळाली की मॅडम अशी एक स्कॉलरशिप एक्झाम आहे, आपण ह्याचा क्लास करू शकतो का, तुम्ही आम्हाला येऊन सांगा. ठीक आहे. आपण त्याचे पण स्कॉलरशिप क्लास घेऊ शकतो. ठीक आहे. मुळात आपला उद्देश आहे की तुमचं जे भविष्य आहे ते चांगलं घडायला पाहिजे. आणि तुमचं भविष्य चांगलं घडायला हवं असेल तर ही जी महत्वाची वर्ष आहेत तुमची 8वी पासून 12वी पर्यंतची, या महत्वाच्या वर्षांमध्ये तुम्हाला चांगलं मार्गदर्शन, चांगला अभ्यास करायला पाहिजे. तर आपण ह्या 5 वर्षात भरपूर अभ्यास करूया. ठीक आहे. आणि मोठं होऊन आपल्याला जे काही बनायचं आपलं स्वप्न आहे ते आपण पूर्ण करूयात. त्याच्यासाठी जेवढी मेहनत लागेल आपण सगळी करूयात. ठीक आहे. तुम्ही मेहनत करा आणि आम्ही तुम्हाला हेल्प करायला, तुमची मदत करायला, तुम्हाला सपोर्ट करायला रेडी आहोत. ठीक आहे. तर हा एकंदरीतच हा जो आपला ऑनलाईन क्लास आहे त्याचा हा सगळा उद्देश आहे. ओके. आता तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. तुम्हाला मी आता जे काय बोलली ते सगळं समजलं? थोडं समजलं की सगळं समजलं? थोडं समजलं मॅडम. थोडं समजलं. आता काय नाही समजलं बिंदास विचारा. बोला. MMS चा परीक्षा ते फॉर्म केव्हा भरायचा?
NMMS चा फॉर्म 8वीच्या मुलांसाठी असते. NMMS ची परीक्षा आता भरू शकतो का आम्ही? आता नाही, आता तुमची झाली. NMMS ची परीक्षा झाली, डिसेंबर मध्ये होती ती परीक्षा. ठीक आहे, म्हणून सांगते. पण तुम्हाला इथून पुढे कुठच्याही नवीन स्कॉलरशिप बद्दल माहिती मिळाली, तुम्ही आम्हाला येऊन सांगू शकता. ठीक आहे. गव्हर्नमेंटच्या शक्यतो किती असतात मला माहिती आहे. आम्ही पण प्रयत्न करतो शोधून काढायच्या. 9वी मध्ये असते तुमची स्कॉलरशिप, आपण बघूयात शोधून. ठीक आहे, जर असली तर आपण 9वीच्या पण स्कॉलरशिप एक्झाम चालू करू शकतो, है ना. 10वी मध्ये पण मला वाटत नाही 10वी मध्ये कोणती स्कॉलरशिप एक्झाम असेल, कारण 10वी मध्ये ऑलरेडी बोर्डाच्या पेपरचं टेन्शन असतं आपल्याला, बरोबर आहे. तर तुमच्या 10वीचं तर बिलकुल टेन्शनच घेऊ नका. 10वीच्या दृष्टीने आपण खूप छान प्रिपरेशन करून घेऊ तुमची. ठीक आहे, मला सगळ्यांना 80%च्या वरती मार्क येतीलच. जर तुम्ही रेग्युलर अभ्यास केलात ना आमच्यासोबत, मी तुम्हाला लिहून देऊ शकते, तुम्हाला खूप चांगले मार्क मिळतील मुलांना. फक्त तुमच्याकडून एकच गोष्ट हवी आहे, तुम्ही मन लावून अभ्यास करा. नाही समजला प्रश्न विचारा. तुमचा अभ्यासामध्ये एवढा फोकस असला पाहिजे ना, की तुम्हाला ह्या 3-4 वर्षामध्ये अभ्यासाच्या व्यतिरिक्त दुसरं काही सुचायला नाही पाहिजे. ठीक आहे, मस्ती करा, तुम्ही खेळायला जा, पण अभ्यासाच्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी नाही करायच्या. अभ्यासाच्या वेळेला फुल फोकस. तुमचे कोणी मित्र तुम्हाला त्रास देत असतील ना अभ्यास करताना, त्याला सांगायचं गप्प बस, मी आता अभ्यास करतोय, अभ्यास झाल्यावर मी खेळायला येईन तुझ्याशी. अभ्यासाच्या वेळेला नो मस्ती. कारण ही 5 वर्ष जर तुम्ही सिरियसली अभ्यास नाही केलात तर आयुष्यभर तुम्हाला काही ना काहीतरी खरडेगाशी करून, तिकडची छोटी छोटी कामं करूनच आयुष्य काढावं लागेल. आपल्याला तसं नाही करायचंय, है ना. येस, व्हेरी गुड. तुम्ही खूप हुशार मुलं वाटताय मला, आणि खूप चांगले रिस्पॉन्स पण देताय तुम्ही. मुलांना तुम्हाला माझं नाव माहितीये? नियती. अरे वा, व्हेरी गुड. माझं नाव नियती आहे. ओके, तुम्ही मला नियती मॅम किंवा नियती टीचर बोलू शकता. पण मला तुमच्यापैकी कोणाचंच नाव नाही माहितीये. मला तुम्ही सगळ्यांनी आपलं आपलं नाव सांगा. चला पटकन. माय नेम छोटा गुलाबराव पावरा. अच्छा, एक मिनिट, परत बोल बेटा. माझे नाव छोटा गुलाबराव पावरा. छोटा? हो. अरे वा, युनिक नाव आहे खूपच. व्हेरी नाईस. अच्छा, अजून कोण आहे? तुझं नाव काय बेटा? सूरज सुखराम बारेला. सूरज, व्हेरी नाईस. ओके, अजून कोण आहे सूरजच्या मागे? बोल बेटा. दिलीप. बादल. बादल नाव आहे त्याचं? अच्छा, बादल दिलीप पावरा असं म्हणाला तू. अरे मग बोल ना, मी चुकीचं नाव सांगते तरी पण तू हो हो बोलतोय. हा, अच्छा, अजून कोण आहे? कीर्ती. अरे वा, मस्त नाव आहे. अजून कोण आहे? माझे नाव आहे दिव्या राजेश पावरा. दिव्या, व्हेरी गुड. माझे नाव अंजली गप्पीचंद पावरा. अंजली. ओके, अजून कोण आहे? गायत्री गोवर्धन पावरा. परत बोल बेटा. गायत्री गोवर्धन पावरा. गायत्री, व्हेरी नाईस. अजून कोण आहे? कोण बोलताय? मला दिसतच नाहीये विद्यार्थी. पुढे ये बेटा. एक मिनिट, मला ना आजूबाजूला तुमचा ना दुसरा आवाज आहे मला, त्याच्यामुळे तुमचा बेटा मोठ्याने बोल. माझे नाव दुर्गा केशवराव काळे. दुर्गा, वाव, किती सुंदर नाव आहे दुर्गा. व्हेरी नाईस. देवीचं नाव आहे. अजून कोण आहे? हे मुलं का लाजतायत एवढी? मुली बघा पटापट नावं सांगतात, आणि मुलं बघा कशी लाजतात. चला नाव सांगा, चला पटापट नावच सांगायचंय. मी काय तुम्हाला पैसे नाही मागत आहे, नाव सांगा चला. एक मिनिट, एवढं घाई करू नका. आपल्याला कुठे जाऊन ट्रेन नाही पकडायची घाईमध्ये. ठीक आहे, आरामात सांगा. मला तुमचं नाव ऐकायला यायला पाहिजे. जोरात बोला एकदम. बोल बेटा. माझे नाव रोहिदास पेशापुटले. रोहिदास. अरे वा, व्हेरी नाईस. ओके, अजून रोहिदासच्या मागे कोण आहे? माझे नाव राजेश सुनील पवार. राजेश. ओके, राजेश. राजू. अच्छा, राजू. ओके, व्हेरी नाईस. राजूच्या मागे? माझे नाव आनंद कपूर. आनंद. अरे वा, व्हेरी नाईस. ओके, आनंदच्या मागे सगळ्यात शेवटी? किरण गौरलाल पावरा.
काय नाव बेटा परत बोल. किरण गौरलाल पावरा. किरण. ओके, व्हेरी नाईस. ओके, आता इकडच्या लाईन मध्ये. माझे नाव सागर नरसिंह पावला. सागर, व्हेरी नाईस. माझे नाव राजेश आहे. राजेश. ओके, तू युनिफॉर्म का नाही घातलायस? माझे नाव शैलेश तुकाराम बारेला. सलील. शैलेश. सजेश. शैलेश. शैलेश. ओ सॉरी. ओके, शैलेश. बरं, ठीक आहे. अजून कोण आहे? माझे नाव दीपक गँगसिंग पावरा. दीपक, व्हेरी नाईस. अजून कोण आहे? माझं नाव गणेश ज्ञानेश्वर भिल. मोठ्याने बोल बेटा. गणेश ज्ञानेश्वर भिल. ज्ञानेश्वर. गणेश ज्ञानेश्वर भिल. अच्छा, गणेश भिल. ओके, व्हेरी नाईस बेटा, व्हेरी गुड. अच्छा, अजून कोण आहे? गणेश सुखराम बारेला. अच्छा, तुझं पण नाव गणेश आहे. 2 गणेश आहेत वर्गात. व्हेरी नाईस. ओके, अजून कोण आहे? कोण सांगताय नाव? सगळ्यांनी सांगितलं कोण राहिलंय? बाकी आहे. पवार. थांब बेटा, परत बोल. अंजना बाजे पवार. अंजना, व्हेरी नाईस. अजून कोण आहे? माझं नाव नंदू सायसिंग पोटले. अरे वा, काय नाव म्हणाली बेटा? नाव नाही कळालं मला तुझं. नंदू सायसिंग पोटले. नंदू. असं क्यूट, किती क्यूट नाव आहे. व्हेरी नाईस. अजून कोण आहे? माझे नाव ईशा सिन्हा. बेटा समोर ये, मला दिसत नाहीयेस तू. पुढे ये. माझे नाव ईशा सिन्हा. उषा. अरे, व्हेरी नाईस. अजून कोण आहे? सगळ्यांनी सांगितलं, झालं? अरे वा, किती छान. तुम्ही किती हुशार मुलं आहात आणि मी तुम्हाला रोज बघते क्लासमध्ये. तुम्ही सगळे खूप छान रिस्पॉन्स देत असता. फक्त तुम्हाला थोडंसं अवघड वाटत असेल, मध्ये मध्ये थोडं बोर पण होत असेल, हे ना. आम्ही प्रयत्न करतोय की तुम्हाला इंटरेस्टिंग वाटावे क्लासेस. ठीक आहे, सुरुवातीला तुम्हाला कष्ट पडतील, पण हळूहळू तुम्हाला जसं जसं समजायला लागेल की ऑनलाईन क्लास कसा करायचा. तुम्हाला माहितीये का, क्लासच्या वेळेला ना, जो आपला ऑनलाईन क्लास आहे त्यावेळेला तुमचे कान आणि डोळे फक्त स्क्रीनवर फोकस. शिक्षक काय बोलतात त्याच्यावरती आवाज पाहिजे तुमचा, म्हणजे लक्ष पाहिजे. आणि डोळे टीचर काय शिकवतात, काय पुस्तक, कोणत्या पुस्तकाचं चॅप्टर चालू आहे, काय चालू आहे, पूर्ण लक्ष फक्त अभ्यासावर. त्यावेळेला आजूबाजूला कोण गप्पा टप्पा करतायत इकडे तिकडे अजिबात बघायचं नाही क्लासच्या वेळेला. ठीक आहे, कारण की तुम्ही सगळे आम्हाला दिसत असता. आणि ज्या वेळेला मला मस्ती करताना जी मुलं दिसतील त्यांची मी कंप्लेंट पण करते. तसं तुम्ही मला आतापर्यंत दिसलेले नाही आहात मस्ती करताना, पण काय काय मुलांना मी बघितलंय ते असे आजूबाजूला इकडे तिकडे बघून गप्पा मारत असतात. मग ते मग शिक्षकांना पण चांगलं नाही वाटत ना मुलांना. तुम्ही पण विचार करा, है ना. आपल्या शिक्षकांना कसं वाटतं शाळेमध्ये आपण त्यांना त्रास देतो तेव्हा. ते आपल्याला कुठून कुठून, तुमचे तर शिक्षक किती लांबून लांबून येत असतील शिकवायला, है ना. माहिती असेल तुम्हाला. तर आपण आपल्या शिक्षकांचा, शाळेतले पण, खास करून तुमच्या शाळेतल्या शिक्षकांचा तुम्ही सन्मान करायला पाहिजे. तुम्हाला त्यांची किंमत असली पाहिजे. तुम्हाला कधी कधी नसेल समजत त्यांचं शिकवलेलं तर तुम्ही त्यांना प्रश्न विचारा. पण इकडे तिकडे बघून गप्पा करून ना आपण त्यांचा अपमान करत असतो. ठीक आहे. आपण कधीतरी पुढे जाऊन जेव्हा तुम्ही मोठे व्हाल, तुमच्यापैकीच काही जण जर शिक्षक झाले आणि तुमचे विद्यार्थी जेव्हा तुमच्याशी असे वागतील तेव्हा तुम्हाला काय वाटेल, तेव्हा तुम्हाला समजेल की आपल्या शिक्षकांना कसं वाटत होतं, है ना. तर त्रास नाही द्यायचा आपल्या शिक्षकांना. ते कधी कधी ओरडतात आपल्याला, है ना, मारतात पण कधी कधी, पण त्यांच्यावर रागवायचं नाही. त्यांचा उद्देश नेहमी चांगला असतो आपल्यासाठी, है ना. म्हणून ते आपल्याला ओरडतात. आपण त्याच्यातून शिकायचं, आपण आपली चूक काय आहे ती ओळखायची आणि आपण आपली चूक सुधारायची. म्हणजे ते पुढच्या वेळेला नाही ओरडत मग आपल्याला. त्यांचं काय आपल्याशी वैयक्तिक दुश्मनी नसते, है ना. फक्त त्यांना हवं असतं की आपण सुधारायला पाहिजे, है ना. त्यामुळे आपण खूप चांगला अभ्यास करूयात आणि आपल्या शिक्षकांना आपला अभिमान वाटायला पाहिजे असं आपण मोठं होऊन बनवून दाखवूयात. ठीक आहे.
है ना. आपल्या शिक्षकांनी असं बोलून दाखवलं पाहिजे, हा बघा हाच तो विद्यार्थी, हा जो आता टीव्हीवर दिसतोय हा माझ्या शाळेतला विद्यार्थी होता, असं पुढे जाऊन तुमचे शिक्षक बोलले पाहिजे तुमच्याबद्दल, है ना. हो. येस, ठीक आहे, व्हेरी गुड. तुम्ही सगळे खूप गुणी मुलं आहात, खूप गोड मुलं आहात तुम्ही. ठीक आहे, आता आपण उद्या भेटूयात मुलांना. ओके, आणि भरपूर प्रश्न विचारा, बिंदास प्रश्न विचारा. ठीक आहे, ऑनलाईन क्लासमध्ये तर खास करून. आणि शिक्षक जेव्हा प्रश्न विचारत असतील काही, तर उत्तर द्यायचा प्रयत्न करा, चुकलं तरी चालेल उत्तर. ठीक आहे. काय झालं, काय झालं? अच्छा, तर आपण शाळेमध्ये जसं तुम्ही शिक्षकांशी संवाद करत असता ना शिकवताना, तसंच तुम्ही ऑनलाईन क्लासमध्ये पण बोला. म्हणजे तुम्ही शिक्षकांना जर प्रत्युत्तर देताय, हो नाही, जे काही तुम्हाला वाटतंय ते तुम्ही त्यांना सांगितलं ना, तर शिक्षकांना पण म्हणजे बरं वाटतं, त्यांना पण वाटतं की हा अच्छा, म्हणजे लक्ष आहे या मुलांचं, है ना. तर शिक्षकांना असं वाटतं की या मुलांना काहीच कळत नाहीये, शिक्षक पण कन्फ्युज होतात मग. हा, तर आपण उद्यापासून आता भेटूया. आज पण होतात ना तुम्ही सकाळी क्लासला? हो. आजची गोष्ट तुम्हाला समजली? हो. समजली. अच्छा, कसली गोष्ट होती बरं, मी तर विसरली. टेलिफोनचे. अरे हा, आठवलं. हा, आणि ते कोणी बनवलं त्यांच्याबद्दल सांगत होत्या ना मॅडम. कोणी बनवला? बघूयात कुणाला आठवतंय. हा, बेल 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 आडनाव होतं ना त्यांचं. वेल कटनाट. नाही, ग्रॅहम बेल. अलेक्झांडर ग्रॅहम बेल नाव होतं त्यांचं. भारतीय नव्हते ते. ठीक आहे, ओके. आता आपण उद्या भेटूया मुलांना. ठीक आहे, ओके, बाय बाय.